आता डू नंतर आपण डीड घेणार आहोत इथे. इथे नाही, सॉरी, इथे डज पण आहे. डू नंतर डज आहे. हा डज कशाच्या बरोबर येतो? ही शी इट असेल. देर इज अग्रीमेंट बिटवीन ही शी इट अँड डज. देर इज अग्रीमेंट बिटवीन ही शी इट अँड डज. आता हीच्या ऐवजी कोणतंही जगातल्या मुलाचं नाव येईल. शीच्या ऐवजी कोणतंही मुलीचं नाव येईल. आणि इटच्या ऐवजी कॅट किंवा स्पॅरो, बफेलो, काही पण, किंवा बिल्डिंग, रोड, असं काही पण येईल. हे तुम्हाला मी काल सांगितलंय, पुन्हा आत्ता सांगितलंय. तर ही शी इटच्या ऐवजी येणारे जे वर्ड्स आहेत ना, मी आत्ता जे सांगितले, हे सगळे नाउन्स आहेत. ही शी इटच्या ऐवजी येणारे जे वर्ड्स आहेत ते सगळे नाउन्स असतात. ऐवजी येणारे, इन्स्टेड ऑफ दॅट. पण बरेचदा आपण असं पाठ करतो की नाउनच्या ऐवजी जे येतं त्याला प्रोनाउन म्हणायचं. मी आता वेगळ्या पद्धतीनं बोलते. प्रोनाउनच्या ऐवजी जेवढे काही येतात ते सगळे नाउन्स असतात. म्हणजे काल आपण पाहिलं ते शैलेशचं नाव घेतलं होतं, अमित आहे. मुलीच्या ऐवजी आपण सीमा घेतलं, जर सब्जेक्ट, तर ते नाउन आहे, सीमा आहे. किंवा नुसती गर्ल म्हटलं आपण, ए गर्ल केम हिअर येस्टरडे, तर मग त्या ए गर्ल हे नाउन आहे. काय? ठीक आहे. आता आपल्याला डस कडे लक्ष द्या पुन्हा. ही शी इटच्या बरोबर, म्हणजे डस कोणाबरोबर येतो? तो ही शी इटच्या बरोबर येतो. देर इज अग्रीमेंट बिटवीन डज अँड ही शी इट. डज युअर जॉब फुलफिल युअर एक्सपेक्टेशन्स, असा क्वेश्चन आहे इथे. हे वाक्य चांगलं दिलेलं आहे त्यांनी, पण थोडंसं बऱ्याच तुम्हाला अवघड जाऊ शकतं. पण हे लिहायला हरकत नाही. डज युअर जॉब फुलफिल युअर एक्सपेक्टेशन्स. मला फक्त यामध्ये लिहून झाल्यानंतर लिहून घ्या आणि यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ते सांगा. प्लीज टेल मी द सब्जेक्ट. कारण आपलं सौफेर लक्ष पाहिजे. सब्जेक्ट कोणतं आहे, तिथे ऑक्झिलिअरी कोणतं आहे का नाहीये, नंतर मेन वर्ब कोणतं आहे. जॉब. हा, बोला. जॉब सब्जेक्ट. जॉब. ओके, करेक्ट. जॉब इज द सब्जेक्ट. युअर जॉब. आता फक्त जॉब म्हणायचं का युअर जॉब म्हणायचं? तर युअर जॉब. हा, युअर जॉब हा संपूर्ण सब्जेक्ट आहे. नाहीतर मग युअरला तुम्ही कुठे टाकणार? कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार? टाकता येत नाही. म्हणून ते युअर आणि जॉब हे एकत्र घेऊन दिस इज सब्जेक्ट. आणि तो कोणाच्या ऐवजी आलाय तेही सांगा. युअर एक्सपेक्शन. युअर एक्सपिरियन्स. दुसऱ्यांचं ऐकून उत्तर देऊ नका, कारण ते बरोबर नाहीये. कोणाच्या ऐवजी म्हणजे मी आत्ताच सांगितलं की ही शी इटच्या बरोबर डज येतो. आता या ठिकाणी डज ही शी इट आलाय का? कुठे वाक्यात नाही आला. मग युअर जॉब हीच्या ऐवजी आलाय का शीच्या ऐवजी आलाय की इटच्या ऐवजी आलाय? इट. एक्झॅक्टली, इटच्या ऐवजी आलाय तिथे. कारण युअर जॉब हा ही तर असू शकत नाही. मराठीत आपण तो जॉब म्हणतो, ती जॉब, तो जॉब. मराठीमध्ये काही पण म्हणा तुम्ही, पण तिथे इंग्लिशमध्ये ते युअर जॉब किंवा नुसता जॉब जरी असेल तो इटच्या ऐवजी आलेला आहे. हे जाता जाता लक्षात ठेवायचं. आणि फुलफिल काय आहे हे बघा तुम्ही. त्याच्याकडे वर्ब आहे वाटतंय का काय, नाऊन आहे काय? नो, नॉट ऑब्जेक्ट. वर्ब. ते थोडं अवघड वाक्य आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला ते अवघड जात आहे. डसचं वाक्य अगदी सोपं आपण घेऊ शकतो नंतर, पण आता इथे तरी उत्तरं द्या. इफ यू कॅन गिव्ह द आन्सर्स, यू कॅन. येस, फुलफिल काय आहे? काय वाटतंय तुम्हाला? वर्ब आहे. V1 आहे का V2 आहे का V3 आहे? V1 आहे. V1 आहे. V1 आहे. V1 आहे. V1 आहे, राईट.
आता युअर एक्सपेक्टेशन्स काय असेल? सब्जेक्ट असेल की ऑब्जेक्ट असेल? युअर ऑब्जेक्ट एक्सपेक्टेशन. आहे मॅडम, ऑब्जेक्ट. हा, अनेक वचन असलं तरी ते ऑब्जेक्टच आहे का? इट इज इन प्लुरल फॉर्म ना, सो इज इट ऑब्जेक्ट? आर यू शुअर अबाउट दॅट? नॉट शुअर. नॉट I शुअर think मॅम. you are not sure, but it is object. आणि it is the object in this sentence and your expectations असं सगळं मिळून ऑब्जेक्ट आहे. नुसतंच एक्सपेक्टेशन्स हे ऑब्जेक्ट नाहीये. ठीक आहे, आता आपला तरी पण फोकस आपला कुठे होता आजचा? डज वर. आणि ऑक्झिलियरी काय आहे? डज आहे. मी तुमचा फोकस थोडासा बदलवला मुद्दाम, कारण तुम्हाला याची पण जाता जाता म्हणजे शिकवता शिकवता त्याची जाणीव व्हायला पाहिजे की काय आहे, कोणतं सब्जेक्ट आहे, कोणतं ऑब्जेक्ट आहे, फुलफिल काय आहे, डस काय आहे. आता हा डस कोणासाठी आलेला आहे त्या वाक्यामध्ये? माझा नेक्स्ट क्वेश्चन. फॉर हुम डस, फॉर हुम हॅज डस कम देअर? Your expectations. fulfill नो, इट इज ऑक्झिलियरी ना, कोणाच्या तरी कुठल्या तरी वर्ब साठी Fulfill. येतो तो. Full. करेक्ट, फुलफिल साठी येतं. येस, फुलफिल साठी तो डस तिथे आलेला आहे. आता याचा जर हा क्वेश्चन आहे की नाही, याचं जर साधं वाक्य करायचं झालं तर मग कसं होईल? युअर जॉब फुलफिल्स युअर एक्सपेक्टेशन्स. आणि मग याचं निगेटिव्ह येईल, करता येईल, आणि नंतर हा क्वेश्चन येतो माझ्या पद्धतीमध्ये. मी काय करते की नेहमी एक नंबरचं वाक्य पॉझिटिव्ह शिकवते. फॉर एक अगदी सोपं वाक्य, आय टेक टी एव्हरीडे. ही टेक्स टी एव्हरीडे, आपण ही घेऊ डस साठी. ही टेक्स टी एव्हरीडे. तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या, सोपं आहे. ज्यांना इंग्लिशची भीती वाटते त्यांनी लिहून घ्या, ज्यांना येत आहे त्यांनी लिहायची काही आवश्यकता नाहीये. तुमच्यापैकी जे 30% स्टुडंट्स आहेत की ज्यांना येत नाहीये, त्यांच्यासाठी मी हे वाक्य सांगणार आहे डस साठी. ही टेक्स टी एव्हरीडे. अतिशय सोपं वाक्य आहे. आता याच्या दुसरीकडे लिहायचं किंवा इथेच याच क्रमात लिहिलं तरी काय हरकत नाही. ही टेक्स टी एव्हरीडे. याचं निगेटिव्ह करायचं, माझी पद्धत सांगते. याचं निगेटिव्ह करायचं. कसं येईल? Does तो दररोज चहा he पितो. does not text हा. every day. नाही, टेक्स्टला एस कशाला लावायचं मग? Take. डझंट ही टेक टू एव्हरी ही डे. डज नॉट टेक He टी does. एव्हरीडे. टेकचा एस काढायचा आणि डूला द्यायचा. नीट लक्षात घ्या. टेकचा एस काढला आपण, काढला म्हणजे हातात घेतला, तो चौकोनामधला एस आहे तो, म्हणजे एस म्हणजे हे प्रत्येक लेटर समजा चौकोन चौकोन मध्ये लिहिले, तर तो ई एस काढला आपण दोन्ही, आणि तो टेक्स्टच्या मधला एस नाही, टेक्स्टच्या मधला जो एस आहे तो काढला आणि आपण डू ला दिला. आता डू ला जेव्हा आपण एस लावतो, स्पेलिंगचे नियम असे आहेत. स्पेलिंगचे नियम असे आहेत, एस 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 सी एस झेड किंवा ओ शेवटी असेल तर एस न लागता ई एस लागतो. म्हणून टेकचा एस काढलाय आपण, डू ला दिलेला आहे. एकच चॉकलेट आहे वाक्यामध्ये एस नावाचं, ते आपण आधी टेक्सच्या तिथे म्हणजे टेकच्या नंतर लावलेला होता एस. तो एस आपण काढला तिथून आणि तो डू ला लावला आणि डूचा झाला डज. आणि त्यामुळे ही टेक्स टी, ही डज नॉट टेक टी, ही डज नॉट टेक टी. हे दुसरं वाक्य असतं माझ्या अभ्यासामध्ये, मी शिकवते तेव्हा स्पोकन इंग्लिश. ही डज नॉट टेक टी एव्हरीडे. आणि हे बोलताना टेकचा एस काढला गेलाच पाहिजे, लिहिताना किंवा बोलताना. आता याचं तिसरं वाक्य काय होईल? तिसरं वाक्य आपण क्वेश्चन करतो. डज ही टेक टी एव्हरीडे? तो दररोज चहा घेतो का? अगदी सोपं वाक्य, याच्यापेक्षा सोपं वाक्य तयारच होत नाही. डज ही टेक टी एव्हरीडे? तो दररोज चहा घेतो, तो दररोज चहा घेत नाही, तो दररोज चहा घेतो का? डज ही टेक टी एव्हरीडे? या ठिकाणी डज आला, त्याला अंडरलाईन करा. डज नॉट मध्ये पण आला,
डजला अंडरलाईन साठी आपलं चाललेलं आहे. आणि डज काय आहे? डज काय आहे? ऑक्झिलिअरी वर्ब आहे. आजच्या पिरियडमध्ये डज हा ऑक्झिलिअरी वर्ब आहे, असं लक्षात ठेवा. ऍक्च्युअली तो डू डज हे मेन वर्ब पण असतात. कधी असतात ते मी सांगेन नंतर पुढे. आजच्या पिरियड पुरतं एवढंच लक्षात ठेवायचं की डज ही टेक टी एव्हरी डे, दिस इज क्वेश्चन. आणि त्यामध्ये हा जो क्वेश्चन फॉर्मॅट आहे ना हे आत्ताचं, ते माझ्या त्या पद्धतीच्या म्हणजे ते वाक्य यायला लागलं की हे वाक्य येतं फॉर्मेशन त्याचं. यू विल बी एबल टू कन्स्ट्रक्ट द सेंटेन्स लाईक धिस ऑल्सो. पण तुम्हाला ते अवघड जात आहे त्याचं कारण त्या सगळीच म्हणजे अशी वाक्य आपण बोलत नाही, पण टी, चहा घेणं, कॉफी घेणं. सो आय टीच फ्रॉम, नॉर्मली आय टीच लाईक दॅट. तर डज ही टेक टी एव्हरी डे असं आपण आता वाक्य केलंय 3 नंबरला. आणि 4 नंबरला डज नॉट ही टेक टी एव्हरी डे असं लिहून ठेवा नुसतं. दिस इज माय मेथड टू टीच इंग्लिश, मेनली स्पोकन इंग्लिश. आणि हा फार चांगला प्रश्न आहे खरं तर. हा कुठे वापरला जाईल सांगू का? इंटरव्ह्यू घेताना तुमचा प्रिव्हियस जॉब कुठला आहे, विच इज युअर प्रिव्हियस जॉब, असं तुम्हाला तिथले प्रिन्सिपल विचारतील. समजा तुम्ही सांगाल आय वॉज वर्किंग, आय एम वर्किंग हिअर, तिथं त्यांचा प्रश्न हा दुसरा येऊ शकतो. आणि म्हणून तो थोडासा अवघड प्रश्न मी म्हणते. प्रश्न म्हणून नाही, त्याचा पॅटर्न वाक्याचा. डज युअर जॉब फुलफिल युअर एक्सपेक्टेशन्स? तुमचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्या तुमच्या जॉबकडून पूर्ण होतात का, असं त्यांनी विचारलंय. तर काय उत्तर कोणी काही देईल. आपल्याला फॉर्मेशन ऑफ द क्वेश्चन याकडे थोडंसं मी तुमचं लक्ष डायव्हर्ट केलेलं आहे. तुमचा मुद्दा आपला पहिला जो चालला होता तोच आहे. डज आणि फुलफिल या दोन्हीला अंडरलाईन करा. त्यांच्या दोघांमध्ये फ्रेंडशिप आहे. जेव्हा क्वेश्चन बनवायचा असतो तेव्हा फुलफिलच्या साठी हेल्प करायला डज आलेला आहे, आणि म्हणून त्याला ऑक्झिलिअरी वर्ब म्हणतात. काही वेळेला तुमच्या पेपरमध्ये कोणी एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द पेपर सेटर. ही मे राईट देअर ॲज ऑक्झिलिअरी वर्ब ऑर ही मे राईट देअर ॲज हेल्पिंग वर्ब. पण आता मी तुम्हाला परत परत सांगितलेलं आहे की हेल्पिंग आणि ऑक्झिलिअरी वर्ब एकच आहे, सेम. ठीक आहे, तर हे पण लक्षात घ्या. आता शेवटचा एकच उरलाय, तो 1:30 झाल्यावर मला वाटतं टाइम 7:30ला चालू केलं ना. ओके, अर्धा तास पुढे आहे आपला. हा जो डीड आहे ना तो शेवटचा, तो पहा. डीड यू हॅव अ नाईस हॉलिडे. आता याही ठिकाणी तुमचा हॉलिडे कसा होता असं विचारायचंय. तुम्हाला छान हॉलिडे मिळाला का, असा साधा अर्थ आहे त्याचा. हा डीड जो ऑक्झिलिअरी म्हणून आलाय तो कोणाच्या साठी आलेला आहे. म्हणजे मला दुसरा प्रश्न की विच इज द मेन वर्ब इन धिस सेंटेन्स. मेन वर्ब युअर मेन वर्ब कोणता आहे याच्यामध्ये? वर्ब. Nice. नाईस डे. नाईस इज नॉट अ वर्ब ऍट ऑल. Have, आधी हा हॅव आहे. हॅव हॅव आहे. have fixed. हॅव आहे. हॅव आहे, पण हॅव नंतर थर्ड फॉर्म आपल्याला दिसत. एक मिनिट, लेट मी टेल यू वन थिंग. हॅव नंतर थर्ड फॉर्म आहे का कुठेही? V3 आहे का? No. नाहीये. मग तो हॅव हा मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, इट हॅज कम देअर ॲज मेन वर्ब. म्हणून त्याच्या आधी आणि नंतर कुठेही V3 नाही. पण तो आलाय कोणासाठी? Did. डीड कोणासाठी आलाय? हॅव साठी आलाय. Have. हॅव डीड साठी आलेला नाहीये. हा, हॅव इज नॉट युज्ड फॉर डीड. डीड हॅज बीन युज्ड फॉर हॅव. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस मॅम. येस. आता हाच प्रश्न आपण वेगळा विचारला की डिड यू स्टडी येस्टरडे. आपण एक लिहून घ्या. नाही, लिहा ना, प्रश्न लिहा असा.
दुसरा, डिड यू स्टडी येस्टरडे आणि क्वेश्चन मार्क. तर तिथे काय कोणासाठी आला डीड? स्टडीसाठी स्टडीसाठी आलाय. एक्झॅक्टली. आणि स्टडी काय आहे या ठिकाणी वर्ब आहे. वर्ब आहे. हा, मेन V1. वर्ब. मेन वर्ब. V1. करेक्ट. V1 आहे. पण कधी कधी स्टडी नाउन पण असतो. हाऊ इज हिज स्टडी असं जर वाक्य घेतलं तर मग ते स्टडी त्यावेळेला नाउन झालं. इतकंच लक्षात घ्या, कारण नाउन वर मी पुन्हा बोलणार आहे. इथे आपला पिरियड वेगळा असणार आहे तो. तर आपला हा मेन मुद्दा तुम्हाला आता ऑक्झिलिअरी वर्ब्स सगळीच्या सगळी नीट एकत्र इथे आलेली आहेत. अँड आय हॅव कम्प्लिटेड this not I have not completed the period, but I have completed the topic auxiliary verbs and helping verbs. हे दोन्ही ऑब्लिक दे आर अल्टरनेटिव्ह फॉर इच अदर. आणि हे सगळे स्पष्टपणाने नीट कळले पाहिजेत. जर तुम्हाला आत्ता इफ यू हॅव एनी डिफिकल्टी यू कॅन आस्क मी. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग इन डिटेल. बट इफ यू वॉन्ट टू आस्क मी यू कॅन आस्क राईट नाव. नंतर आपल्याला आजच मोडल ऑक्झिलिअरीकडे जायचंय. आवर पिरियड विल बी इट हॅज स्टार्टेड ॲट 7:30, सो वी विल टेक अप टू 9. ओके. तर मी लगेच मोडल ऑक्झिलिअरी घेणार आहे. आणि मोडल पण ऑक्झिलिअरीच असतात. म्हणूनच मी असं ठरवलं की आधी आपल्याला बेसिक ऑक्झिलिअरी घ्यायला पाहिजेत आणि नंतर मी तुम्हाला मोडल ऑक्झिलिअरीकडे नेणार आहे आजच. So now let us take a pause, and if you want to ask me any question based on these general auxiliary verbs, you can ask. I think you have understood. समजलेला आहे ना? हो मॅम. हो, Yes, येस ma'am. मॅम. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता आपण एक्झाम्पल्स फॉर modal auxiliary. Sir, instead of this, you please give the definition of modal auxiliary. Definition, not this. I have sent you the definition. Not this, sir. We will take this afterwards. Definition. Definition title दिलंय मी. नाही म्हणत नाही येते. डेफिनेशन असं टायटल दिलेलं आहे. हा, म्हणजे तुम्ही लिहून दिलेलं आहे का? हा, लिहून दिलेलं आहे. 4 ओळी काहीतरी आहेत. ओके. त्या तिकडनंच म्हणजे नेटवरनच घेतल्यात मी. पण ते जास्त त्यांना जस्ट दे विल अंडरस्टँड इट. इफ यू विल बी एबल टू डू दॅट देन डू. अदरवाइज आय विल गो विथ these auxiliary verbs, not these, ओके. with modal auxiliary. 1 minute हा. wait. आता मोडल ऑक्झिलिअरी मध्ये पहा, पहिली चूक काय होते आपली तुम्ही स्टुडंट्सची, MODAL का MODEL. MODAL. नेहमी लक्षात ठेवायचं MODAL. MODAL. आणि दुसरं म्हणजे सगळे स्टुडंट्स, बरेच जण म्हणजे 50% ऑफ द पीपल दे मेक द मिस्टेक इन प्रोनाउन्सिएशन. सगळे मॉडेल म्हणतात. इफ यू आर द वुड बी टीचर्स यू मस्ट नॉट से मॉडेल ऑक्झिलिअरी. मॉडेल ऑक्झिलिअरी म्हणायचं नाही. काल पण कुणीतरी मॉडेल विचारलं मला, मॉडेल कधी घेणार आहे किंवा काय. तर मॉडेल चा अर्थ वेगळा आहे. मोडल आणि मुद्दाम जरा मी असं म्हणेन की तुम्ही गुगलवर जा आणि MODAL हे फक्त तिथे टाईप करा, MODAL. आणि त्याचा जो व्हॉइस आहे ना, म्हणजे प्रोनाउन्सिएशन आहे, म्हणजे उच्चार, तो एकदा मुद्दाम ऐका. 3-4दा ऐकावा लागतो. आणि ते कसं बोलतात ते सांगते. मोडल म्हणजे मोडल म्हणजे मराठीमध्ये तो चॉक आहे तो मोडल, उद्या तो खडू मोडल, असं बोलायचं नाही आपल्याला.
मराठीत सुद्धा. मोडल आणि मॉडेल मधला फरक कळला समजा, तरी सुद्धा बोलताना मोडल असं वर्गामध्ये शिकवायचं नाही. अशा भाषेत म्हणजे असा उच्चार करायचा नाही. हे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा वर्गामध्ये शिकवाल, विशेषतः 7वी 8वी ते 10वी पर्यंत. मोडल मोडल असं बोलायचं, मोडल. तर हा उच्चार आधी मुद्दाम मी शिकवला, कारण मी सुद्धा तो 2-4दा ऐकला होता की काय काय नेमका ह्याचा उच्चार आहे. ते फार पूर्वी, ऑफकोर्स, म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी मी तो नीट ऐकला होता. तर आता आपल्याला इथे मोडल ऑक्झिलिअरी आहेत का नाही, हे तर मोडल ऑक्झिलिअरी हे सगळे ऑक्झिलिअरी वर्ड्स आहेत, म्हणजे हेल्पिंगच आहेत. पण त्याला आता तुम्ही हेल्पिंग लिहिलंय का इथे, तर नाही, ऑक्झिलिअरी, मोडल ऑक्झिलिअरी असंच म्हणतात. आणि हे मेन वर्ड्स आहेत का, तर दे आर नॉट मेन वर्ड्स. ओके. आता मोडल वर्ड्सची व्याख्या ही नेटवरनच मी घेतली आज तुमच्यासाठी, आत्ता 1 तासाभरापूर्वी. ते ती तुम्हाला बहुतेक लागणार नाहीये, अशी काही कोणी विचारणार नाही की काय व्याख्या आहे, असा पेपरमध्ये विचारत नाहीत. ABCD फॉर्मॅट आहे तुमचं, त्यामुळे अशी व्याख्या आम्हाला पूर्वी विचारत होते एकेकाळी, पण आता तुम्हाला विचारणार नाहीयेत. ओके. पण मग आता मोडल ऑक्झिलिअरी काय काय कोणते कोणते आहेत, तर मी तुम्हाला आधी एकदा सांगून टाकते. विल, शॅल विल, शुड वुड, मे माईट, कॅन कुड, मस्ट आणि ऑट टू, एवढेच आहेत. हे फक्त ऐकून ठेवा. इथे पण आहेत. मोडल ऑक्झिलिअरी वर्ड्स और मोडल्स आर ऑक्झिलिअरी वर्ड्स लाईक, कसे उदाहरणार्थ काय आहे, तर कॅन, मे, मस्ट, शुड, विल, वुड, हे एवढेच नाही आहेत. त्यांनी लाईक म्हटलंय, म्हणजे यासारखे. मेनली शुड वुड, मे माईट, मस्ट, हे जे आहेत ते सगळे मोडल ऑक्झिलिअरी आहेत. आणि ते काय करतात, दे एक्सप्रेस अ स्पीकर्स ॲटिट्यूड. जो बोलणारा माणूस आहे, स्पोकन इंग्लिशमध्ये जी व्यक्ती बोलते आहे इंग्लिशमध्ये, त्या व्यक्तीची ॲटिट्यूड, किंवा त्याला नेमका कोणता त्याचा मूड आहे, त्याचा नेमका वाक्याचा रोख, ज्याला मराठीत आपण म्हणतो रोख, तो काय आहे. ॲटिट्यूड म्हणजे वृत्ती. तर त्याची वृत्ती काय, त्या वाक्याबद्दल, त्या अमुक एका वाक्याबद्दल त्याची वृत्ती काय आहे, हे सांगितलं जातं मोडल वर्ब मधून. आणि हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजे एक अंदाज केलेला प्रसंग. म्हणजे समजा पाऊस पडेल का, असं आपल्याला कुणीतरी आपल्याला विचारलं, तर आपण उत्तर देणार इट मे रेन. इट मे रेन, RAIN. तर पाऊस पडण्याची शक्यता आहे, मे बोलतोय आपण. मी जर असं उत्तर दिलं, येस इट मे रेन, ही मे कम टुमॉरो, तो बहुतेक, तो म्हणजे घरातली कोणीतरी व्यक्ती, ही मे कम टुमॉरो हिअर. म्हणजे मे म्हणताय तुम्ही, याचा अर्थ काय, ॲटिट्यूड काय तुमची, की कदाचित येईल पण कदाचित नाही पण येणार. अशा वेळेला मे, MAY आपण बोलतो. तुम्हाला बऱ्याच जणांना हे सगळं माहिती पण आहे, पण तरी मी त्याची व्याख्या देऊन नंतर आपण त्याचे उदाहरणांकडे जाणार आहोत. सच ॲज, आता पहा, हायपोथेटिकल सिच्युएशन. हायपोथेटिकल म्हणजे अंदाज केलेली सिच्युएशन, एक प्रसंग, उद्याच्या पावसाबद्दल किंवा उद्याच्या त्याच्या येण्याबद्दल, इथे घरी येण्याबद्दल. तो उद्या येईल ना तर परवा येईल असं म्हणायचं असेल तर आपण मे वापरणार. ही मे कम टुमॉरो और ही मे कम डे आफ्टर टुमॉरो ऑल्सो, असं. तर ती अंदाज केलेली सिच्युएशन बद्दल जेव्हा माणूस बोलतो, तेव्हा आपल्याला हे असे मोडल ऑक्झिलिअरीचा उपयोग करायचा असतो. मी आता तुम्हाला उदाहरणं पण दिलेली आहेत. सच ॲज, आता याच्यामध्ये ॲटिट्यूड किंवा एक त्याची मनाची वृत्ती कशी असेल त्या वाक्याच्या बाबतीत, तर कधी कधी तो बोलणारा पॉसिबिलिटी बद्दल बोलेल, कधी कधी नेसेसिटी बद्दल तो बोलेल, बोलणारी व्यक्ती. ॲबिलिटी, एखाद्या दुसऱ्या माणसाच्या बद्दल किंवा स्वतःच्या बद्दल ॲबिलिटी बद्दल बोलेल. उदाहरणार्थ, आय कॅन ड्राईव्ह अ कार, आय कॅन ड्राईव्ह अ कार. मग याच्यामध्ये काय तो सांगतो, स्वतःची ॲबिलिटी सांगतो. कशाचा वापर केला त्याने, कॅनचा. कॅन काय आहे, ऑक्झिलिअरी, मोडल ऑक्झिलिअरी, तिकडचं नाही. आत्ता मी इतका वेळ जे शिकवलं ते त्यामध्ये मोडल ऑक्झिलिअरी नाही आहेत. आता आत्ताच्या या क्षणापासून मी जे शिकवणार आहे त्यामध्ये मोडल ऑक्झिलिअरी आहेत. ओके, ते पण लक्षात घ्या. डिमार्केशन लाईन
लक्षात घ्या. एक पिरियड मी संपूर्ण पहिल्या सगळ्या ऑक्झिलरी वर्बसाठी दिलेला आहे आणि आता आपण अर्ध्या तासामध्ये जेवढं होईल तेवढं आज घेणार, नंतर उरलेला भाग घेणार आहोत. ओके. आता काय काय सांगितलं जातं मोडल ऑक्झिलरी मधून? तर पॉसिबिलिटी सांगितली जाते, शक्यता. नेसेसिटी म्हणजे गरज सांगितली जाते 1 to च्या वेळेला. ॲबिलिटी म्हणजे कॅन आणि कुड मध्ये ॲबिलिटी सांगितली जाते. परमिशन विचारायची असेल तर तुमचं लहानपणापासून एकच वाक्य बरेचदा आपल्याला येत असतं अगदी सुरुवातीला. मराठी मीडियमची मुलं, फक्त मराठीवाली जी असतात त्यांना फक्त एकच येत असतं, पाठ असतं. ते कसं? मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅडम, एवढं एकच वाक्य येत असतं. हा त्यावेळेला मेचा अर्थ काय? कुठला मे घेतलाय आपण? मंथ आहे का? मे हा मंथ आहे का? कुठला? मे आय कम इन, एवढं पाठ असतं आपलं. हा मे का घेतलाय? तर ते परमिशन विचारताना आपल्याला मेस घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ मी आता वर्गातून बाहेर जाऊ का विचारायचंय आपल्याला वर्गामध्ये, स्टाफ रूम मधून, तर तुम्ही मेस वापरायला पाहिजे. मे आय गो सर, मे आय कम इन सर आणि मे आय गो सर तुम्ही प्रिन्सिपॉलना विचारताय तुमच्या. मे आय गो म्हणजे कारण परमिशन विचारताय तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला मे वापरणं आवश्यक असतं. आणि ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन. तर मग इज इट कंपल्सरी? येस, यू मस्ट. आता जेव्हा कंपल्शन असतं तेव्हा मस्ट वापरायचं असतं. परमिशन मॅम, असेल तर पण समजा जर बसायचं असेल तर आपण म्हणतो ना कॅन आय सीट म्हणता, मग तिथे परमिशन येत नाही ना. मे आय सीटच बोलायला पाहिजे. तेच तर आपण शिकतोय ना आता. परमिशन पण जेव्हा आपण विचारायचे, जे कोण कसं बोलतं हे इतकं एक्झॅक्ट इंग्लिश, ग्रॅमॅटिकल इंग्लिश आपण शिकतोय. कोणी काहीही म्हणत असतं ते आपण विशेषतः तुमच्यापैकी काही आता माझ्या समोरचे तुम्ही स्टुडंट्स जेवढे काही आहेत, सम ऑफ यू मस्ट बी टीचिंग इन इंग्लिश मीडियम स्कूल्स, राईट? पण त्याही वेळेला तुम्ही ज्या लोकांचं, इतर स्टाफ मेंबर्सचं जे ऐकता, जे काही बोलणं, तर तो कॅन आय सीट म्हणतो. समजा तुमचा दुसरा स्टाफ मेंबर आहे, कलिक आहे, तो म्हणतोय की कॅन आय सीट हिअर. हे म्हटलं तर चूक नाहीये पूर्ण, पण तो जर परमिशन विचारतोय जेव्हा, आता पहा, मी प्रिन्सिपाल होते पूर्वी. मला जर कोणी विचारलं माझ्या रूममध्ये की कॅन आय सीट, तर मी काय उत्तर देऊ शकते? मी ऍक्च्युअली आय वॉज द प्रिन्सिपल फॉर 9 years इन वन विमेन्स पॉलिटेक्निक इन सांगली. सो मला जर कोणी विचारलं असतं त्या काळामध्ये, कारण मी ग्रॅमॅटिकली फिक्स पहिल्यापासून होते, म्हणजे परफेक्ट, कॅन आय सीट, अर्थात आम्ही जनरल वी अंडरस्टँड की ठीक आहे, या लोकांना काही त्यातलं माहिती नसतं ग्रामर. कारण मी तिथे ग्रामर शिकवत होते म्हणून मला प्रिन्सिपल केलं होतं खरं तर, ॲट द एज ऑफ 27. तर त्यावेळेला मला माहिती होतं ना हे सगळं. तर ते जे स्टुडंट्स होते, हे समजा माझा दुसरा स्टाफ मेंबर मला म्हणाला की मी मॅडम बसू का इथे, तर मी म्हणणार, तर तो मला कसा विचारला असतं त्याने? कॅन आय सीट, जसं तुम्ही आता विचारताय. कॅन आय सीट म्हटलं तर मग तिथे कुठे परमिशन असते? हेच मला बोलायचंय. कॅन आय सीट मध्ये मी असं जर ऍज प्रिन्सिपल असं उत्तर देऊ शकते का नाही ते मला सांगा. येस, यू कॅन सीट, बट यू मस्ट नॉट सीट हिअर. यू कॅन, आय नो, यू हॅव दॅट ॲबिलिटी टू सीट. मी आता तुम्हाला सांगितलं, ॲबिलिटीच्या बद्दल कॅन बोलायचा असतो. ॲबिलिटीच्या बद्दल म्हणजे त्याबद्दल बोलताना कॅन आणि कुड वापरायचा. कॅन अँड कुड इज कनेक्टेड विथ द ॲबिलिटी अँड नॉट कनेक्टेड विथ परमिशन. येस मॅम, नाव अंडरस्टूड. हा, आता तुमच्या लक्षात आलंय की कॅन बोलायचंय म्हणजे येस यू कॅन. आता तिथे ते बोलतात, कारण आम्हालाही माहिती असतं की ह्याला ते कॅन विचारायचंय. मी पण त्याला कॅन म्हणेन किंवा यू मे सीट. तुला पाहिजे तर यू मे सीट, नको असेल तर नको बसूस तिथे त्या खुर्चीवर, असं पण मी म्हणू शकते ऍज प्रिन्सिपल. पण मुळात त्या व्यक्तीने मला काय विचारायला पाहिजे होतं? मे आय सीट हिअर. आता जेव्हा तो माणूस, तो स्टाफ मेंबर माझा, जेव्हा मला विचारतो की मी या खुर्चीवर बसू की नको, म्हणजे बसलं तर चालेल ना, अशी परमिशन त्याच्या मनाच्या आत, ॲटिट्यूड काय आहे त्याच्या मनात, खरं म्हणजे त्याच्या मनात परमिशनच विचारायचं होते त्याला, पण तो विचारतो काय? कॅन मध्ये. पण इंग्लिश असं काही पण कुठेतरी काहीतरी वापरून चालत नाही. खरं म्हणजे आयडियली आपण ग्रामर आत्ता आपला फोकस आहे.
जनरल स्पोकन इंग्लिशमध्ये मी म्हणेन की ठीक आहे तुम्ही कॅन म्हणा नाही तर मे म्हणा, इट्स ओके. पण मग निदान सीट SIT जो आहे तिथे कुठेतरी सेकंड V2 V3 असलं काहीतरी घेऊ नका, हे म्हणेन ना मी, म्हणजे जनरल ग्रामर शिकवताना. पण आय एम टेलिंग यू राईट नाव द डिफरन्स बिटवीन ॲबिलिटी अँड परमिशन. तुम्ही प्रश्न छान विचारलाय, त्यामुळे मला हा चान्स, संधी मिळाली हे सांगायला, की ॲबिलिटीमध्ये मी म्हणेन की येस यू कॅन, बट यू मस्ट नॉट सिट हिअर बिकॉज देर इज अ मीटिंग राईट नाव अँड some other persons will come, some guests will come here. Don't sit here. I will not allow you to sit here because that chair will not be vacant afterwards, after 1 second. ॲबिलिटी आहे तुझ्याकडे, पण माझी परमिशन नाहीये. मग त्यांनी कॅन मध्ये विचारलंय तर तो येस यू कॅन असं बोललं जातं, बोलू शकतात. पण ग्रॅमॅटिकली आपला फोकस काय आहे, आपला अभ्यास कशावर चाललाय, ग्रामर चाललंय आपलं. त्यामुळे मी ग्रॅमॅटिकली तुम्हाला त्यांनी त्यासाठीच लिहिलेलं आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. तर त्यांनी त्यासाठीच लिहिलंय, पॉसिबिलिटी साठी आपण मे आणि माईट वापरतो. मी मगाशी सांगितलं इट मे रेन, म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे, दॅट इज पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटीचा मराठीमध्ये शक्य हा अर्थ आपण घेतो आणि त्या शक्यतेचा अर्थ आपण बरेचदा ॲबिलिटीशी जोडतो. रेन कसा असतो, इनडेफिनिट असतो. आपण म्हणू की पाऊस पडेल आणि तो पडणारही नाही, किंवा आपण म्हणू की नाही पाऊस पडणार नाही आणि तो पडेल पाऊस, की नाही. त्याच्यामुळे त्यावेळेला पॉसिबिलिटीच्या संदर्भ असतो, तेव्हा मे घ्यायचा. त्यासाठी उदाहरण म्हणून रेनच लक्षात ठेवा, RAIN. किंवा रेनला एक व्यक्ती असते एखादी, दॅट पर्सन कम्स ॲट एनी टाइम विदाउट आस्किंग एनी परमिशन. असे जी एखादी व्यक्ती असते क्वचित, तिथे तुम्ही मे वापरू शकता. आणि आता मी म्हटलं तसं मेचं ही मे कम टुमॉरो, ही मे कम डे आफ्टर टुमॉरो, म्हणजे नंतरच्या दिवशी पण तो येऊ शकतो. बट बिकॉज ही हॅज नॉट येट डिसाइडेड वेन टू कम, but he has told me that he would come either tomorrow or after or day after tomorrow. म्हणजे पॉसिबिलिटी बद्दल जेव्हा बोलतो आपण, शक्यता आहे, तेव्हा आपण मे आणि माईट वापरणार आहे. नेसेसिटी हा जो त्याच्यानंतरचा पॉइंट आहे तो वॉन्ट टू साठी आहे, WANT, वॉन्ट आणि टू. तर ही पण म्हणजे कधी कधी लिस्टमध्ये वॉन्ट टू येतो, त्यासाठी त्यांनी नेसेसिटी म्हटले. आणि ॲबिलिटीचं मी आत्ताच सांगितलं, कॅन आणि कुड फक्त ॲबिलिटीसाठी, ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्यायचेच. आणि परमिशन आत्ता मी सांगितलं मे साठी, मे आणि माईट नाही, फक्त मे. आणि मे मध्येच पुन्हा पॉसिबिलिटी पण आहे आणि परमिशन पण आहे. हे तुमच्या लक्षात आलंय का बघा. मे साठी पॉसिबिलिटी, ही मे कम टुमॉरो, हे वाक्य पाठ ठेवायचे आपले. मे कम टुमॉरो किंवा इट मे रेन इन फ्यू मिनिट्स. इट मे रेन इन फ्यू मिनिट्स म्हणजे पॉसिबिलिटी. तिथेही मे घेतो आपण, तिथे पर्सेंटेज असतं. पर्सेंटेज कसं, 80-20. 80% पाऊस पडेल, 20% काही सांगता येत नाही कारण तो पाऊस आहे. इट इज रेन. आय कॅनॉट गिव्ह एनी ऑर्डर टू हिम टू इट. रेन जरी असला पाऊस तरी त्याला इट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आय कॅनॉट गिव्ह द ऑर्डर टू द रेन. तर पॉसिबिलिटीमध्ये पण मे आहे आणि परमिशनमध्ये मे आहे, पण मेचा जेव्हा पास्ट टेन्स होतो तेव्हा त्याला माईट म्हणतो आपण, MIGHT. त्या माईटचा संबंध पॉसिबिलिटीशी असतो पण परमिशनशी नसतो. म्हणजे माईट आय कम असं नाही आपण प्रश्न विचारू शकत. मे आय कम इन हे जे आपलं जुनं वाक्य आहे ते तसंच पाठ ठेवा, ते परमिशनशी कनेक्टेड आहे. कॅन तिथं वापरू नका, तुम्ही तरी वापरू नका. बिकॉज नाव when you will pass, you are TET holder. You have passed TET. So you must use correct modal auxiliaries afterwards also.
ठीक आहे. ऑब्लिगेशन साठी मस्ट आहे MUST आणि ऑट टू पण आहे OUGST ऑट टू. मी हे सांगणार आहे, आत्ता लिहू नका, फक्त समजून घ्या. ऑब्लिगेशन मध्ये ऑट टू पण असतो आणि ऑट नंतर टू कंपल्सरी असतो आणि विशेषतः मस्ट, मी हे सगळं परत एकदा सांगेन, पण आता सहज म्हणजे ती व्याख्या अशी आली आहे इथे समोर. सो आय एम टेलिंग यू की ऑब्लिगेशन मध्ये कंपल्शन असतं. म्हणजे 15 ऑगस्टला आपल्याला शाळा कॉलेजमध्ये जाणं आवश्यक असतं, तर ते ऑब्लिगेटरी असतं. सो यू मस्ट कम, यू मस्ट अटेंड, यू मस्ट कम हिअर इन द स्कूल ऑन 15th ऑगस्ट. तिथे मस्ट म्हणतील प्रिन्सिपल, ते मे वगैरे म्हणणार नाहीत, कारण ते मस्टच त्यांना म्हणायचंय. आणि ऑट टू कम पण ते म्हणू शकतात, पण ऑट जर त्यांनी वापरलं प्रिन्सिपलने तर ते पुढे टू वापरणं आवश्यक आहे. तुम्हीही उद्या कदाचित प्रिन्सिपल व्हाल, मेन हेडमास्टर वगैरे व्हाल, तर त्याही वेळेला हे लक्षात ठेवा, ऑब्लिगेशन मध्ये मस्ट किंवा उद्या म्हणजे एक 10-15 वर्षानंतर तुम्ही होऊ शकता, हे लक्षात घ्या. आणि त्याही वेळेला आपल्याला हे सगळं करेक्ट माहिती पाहिजे की इथे ऑब्लिगेशन आहे, हे मस्ट आणि ऑट टू चालतात. ऑट घेतला तर टू कंपल्सरी आहे, मस्ट घेतला तर टू घ्यायचा नाही. फक्त सगळ्या मोडल ऑक्झिलिअरी मध्ये टू हा ऑट नंतर येतो, OUGST ऑट. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड सर. हॅलो सर, नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके मॅडम, 1 मिनिट प्लीज. आता मगाची दाखवायचे का मग ते एक्झाम्पल आहेत ते? हा, मगाच्या कोणतीही द्या, त्याच्यानंतरची मी दिली आहे क्रमाने, त्या डेफिनेशनच्या पुढे जी दिली आहे ती द्या, छोटी. 3-4च असतील तिथे. ओके, हे ना, हे राहू दे. येस, ओके. एक्झाम्पल आहे, राहू दे का मग? ठीक आहे, असू दे चालेल. एक्झाम्पल्स ऑफ, आता मी सांगितलीच आहेत सगळे तुम्हाला. माझी जी नेहमीची सिस्टीम आहे ती पण अशीच आहे, फक्त इथे त्याने ठीक आहे, तुम्ही लिहा अशी, हा क्रम लिहिला तरी चालणार आहे. ऑट नंतर टू लिहायचं फक्त. तुम्ही वहीमध्ये नोटबुकमध्ये लिहून घ्या, कॅन कुड. वाक्य लिहू नका, नुसतंच लिहा, कॅन कुड, मे माईट, वुड शुड. विल आणि शॅल लिहायची काही गरज नाहीये, विल आणि शॅल लिहू नका. वुड आणि शुड आणि मस्ट आणि ऑट टू. एवढी 8च खरी मेन ऑक्झिलिअरी वर्ब्स, मोडल ऑक्झिलिअरी वर्ब्स आहेत. 8 मुख्य. आणि वॉन्ट टू वगैरे मी म्हटलं, हॅव टू वगैरे, ते त्याच्यामध्ये लिस्टमध्ये कधी कधी असतात, पण आपण या 8 वर आधी फोकस करायचा आहे. आणि या सगळ्यांच्या नंतर रूल असा लिहून घ्या की या सगळ्या मोडल ऑक्झिलिअरी, मराठीतल्या आधी मोडल ऑक्झिलिअरी नंतर V1 यूज करावे, वापरावे. V1 म्हणजे कॅन कुड प्लस V1, मे माईट प्लस V1, विल वुड प्लस V1, शॅल शुड प्लस V1 आणि मस्ट ऑट टू. ऑट नंतर टू लिहा तुमच्या नोटबुकमध्ये. टू इज व्हेरी मच इसेन्शियल. विदाउट टू यू कॅनॉट प्रिपेअर अ सेंटेन्स ऑफ ऑट. ऑट वापरत असाल तर टू कंपल्सरी आहे. टू नंतर काय घ्यायचंय? V1. या सगळ्यांच्या नंतर V1 आवश्यक आहे. वाक्य आपण नंतर बघूया, उद्या नेक्स्ट पिरियडमध्ये पण बघूया. पण हे लक्षात पाहिजे की ही सगळी आपली ऑक्झिलिअरी वर्ब्सच आहेत, ही पण हे मूड आणि ॲटिट्यूड, इतका वेळ मी जे सांगितले डेफिनेशन, त्याच्या अनुसार आपण तो स्पीकर जो आहे ना, बोलणारा माणूस म्हणजे भाषण देणारा नाही, बोलणारा, तो सिलेक्ट करतो. आता मी मस्ट वापरायचं इथे का मे वापरायचा का कॅन वापरायचा, तसं मी मगाशी बोलले. ठीक आहे सर, नेक्स्ट स्लाइड.
हॅलो, नेक्स्ट स्लाइड सर. एक मिनिट दाखव. हा, हे पहा, याच्यामध्ये सुद्धा हे मी सगळं नेटवरनच घेतलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, मी नुसती नेटवरनं घेते असं नसतं. माझ्याकडे पण ही लिस्ट मी वर्गात शिकवताना मी विविध पद्धतीनं शिकवू शकते, ऑन द ब्लॅक बोर्ड, व्हाईट बोर्ड, व्हॉट एव्हर. पण हे तयार असतं आणि आपल्याला इथे ही जी सिस्टीम आहे ऑनलाईन टीचिंग, त्यामध्ये हे आपल्याला, तुम्हाला आणि आम्हाला दोन्ही स्तरावर हे सोपं जातं. त्यामुळे आपण ते यूज करतो आहोत. तर इथे पण काय आहे पहा, मोडल व्हर्ब आधी दिलाय त्यांनी, कॅन, कुड, विल, वुड, शॅल वगैरे. पण याच्यामध्ये विल आणि शॅल तुम्ही शक्यतो घेऊ नका. ते नसतात, ते मोडल ऑक्झिलियरी नाही आहेत. ते काय आहेत? मेन ऑक्झिलियरी. तिकडे आपण घेतलेत मगाशी. तर ते सोडून द्या, विल आणि शॅल. बाकीचे सगळे आपण आता लक्षात घेतलेले आहेत. त्याच्यानंतरचा त्यांचा जो पॉइंट आहे तिथला, तो काय आहे पहा, मोडल व्हर्बच्या नंतरचा यूज कसा करायचा, ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे मी ही स्लाइड घेतली आहे तुमच्यासाठी. आणि काही स्लाइड्स चुकीच्या असतात, त्या ओमिट करून शोधून मग आम्ही इथे देत असतो. परफेक्ट स्लाइड जी असते ती मला शोधावी लागते आणि मग मी इथे सिलेक्ट करते. आता परत तरी मला सांगायला लागतं की विल आणि शॅल नकोय. ठीक आहे. आता यूज मध्ये बघा, कॅन कशासाठी वापरतो आपण? ॲबिलिटी सांगण्यासाठी, पॉसिबिलिटी आणि परमिशन. आता लोक काही जण परमिशन मागताना कॅन लिहितात, कॅन वापरतात, म्हणून त्यांनी परमिशन म्हटलंय. पण ऍक्च्युअल मे हा परमिशनसाठी आहे. पुढे कुड कशासाठी? तर पोलाइट रिक्वेस्ट जेव्हा करायची असते आणि टेंटेटिव्ह पॉसिबिलिटी. टेंटेटिव्ह पॉसिबिलिटी म्हणजे आता हे पुढचं वाक्य बघा, कुड यू पास द सॉल्ट प्लीज. म्हणजे समजा जेवायला डायनिंग टेबलवर आपण एक 4 किंवा 5 जण बसलेलो आहोत आणि तिसऱ्या व्यक्तीकडे सॉल्ट आहे, तर त्याला आपण म्हणतोय की ते सॉल्ट जरा इकडे पाठव, किंवा काय सॉल्टच्या जागी काही पण असेल, ते जरा इकडे हँडओव्हर कर, पास कर. तर तिथे प्रश्न विचारलेला असल्यामुळे कॅन इथेही चालला असता. कॅन पण तुम्ही बोलू शकता, पण अशा वेळेला कुड वापरण्याची त्यांची पद्धत आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, पॉसिबिलिटी कसली आहे इथे, की बहुतेक तू मला सॉल्ट पास ऑन करशील, बहुतेक करशील असा अंदाज माझा आहे, हे सांगण्यासाठी कुड वापरण्याची स्टाईल आहे. ही स्टाईल आहे फक्त. प्रश्नामध्ये कुड वापरतात, कॅन यू पण चालतो, पण कुड यू वापरण्याची पद्धत आहे. प्रश्नामध्ये कुड यू वापरण्याची पद्धत आहे, कुठेतरी लिहून ठेवा तुमच्याकडे. इट इज कंपल्सरी, म्हणजे ती स्टाईल आहे, फॅशन. म्हणजे मग कॅन नाही का वापरायचा, तर नाही वापरू शकता तुम्ही. कॅन यू पास द सॉल्ट प्लीज, हे वाक्य पण बरोबर आहे, बरोबर आहे. पण कुड वापरण्याची स्टाईल, फॅशन, एक मॅनरिझम आहे, एवढंच. पण पुढे एक्झाम जर क्वेश्चन आला, हा? टीईटीच्या एक्झाम तर हा क्वेश्चन आला समजा, तर कुड लिहायचं का कॅन लिहायचं? कुड लिहायचं, कारण ही स्टाईल आहे ना, ती जास्त म्हणजे क्वेश्चनचा येणारच नाहीये तुम्हाला. फक्त ते कोणतं यातलं मोडल ऑक्झिलियरी आहे तेवढं विचारतील. आपण आता व्हेरिएशन्स देतोय, कशाचे अर्थ काय आहेत, यातलं कोणतं मोडल ऑक्झिलियरी आहे असं तुम्हाला विचारू शकतात. पास PASS आहे का, कुड आहे का, प्लीज आहे. प्लीज पण व्हर्ब आहे, इथे नाहीये पण ते व्हर्ब आहे. तर ते कोणतं मोडल ऑक्झिलियरी आहे, तर ते कुड म्हणून आपण लिहायला पाहिजे त्यावेळेला. तिथे असा विचारणार नाहीत प्रश्न. नेक्स्ट, विल जो आहे तो आपल्याला मगाच्या ऑक्झिलियरी मध्ये आलेला आहे, त्यामुळे तो फक्त फ्युचर टेन्स सांगतो आणि विलिंगनेस सांगतो, म्हणजे इच्छा आहे का नाही, विल वरून कळतं. डेफिनेटनेस आपण काल पाहिलं, विल आणि शॅल मध्ये आय आणि वी बरोबर शॅल, बाकीच्यांच्या बरोबर विल, असं जे सांगितलं आणि उलटं सुलटं केलं तर चालतं का, नाही तर चालतं. आणि तिथे डेफिनेटनेस ऍड होतो, असं मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे. तोच प्रकार त्यांनी. येस, पुढे विल नंतर वुड घ्या, वुड पहा. आता बेसिकली ना, ग्रॅमॅटिकली व्हॉट आय नो, वुड हा तिथे पाहिजे, ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या जरूर.
वुड इज द पास्ट टेन्स ऑफ बिल. वुड इज द पास्ट टेन्स ऑफ बिल. आणि हा पण इथे कुठे वापर करतो आपण, तर पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल, पोलाइट नम्रतेने रिक्वेस्ट करायची, तर तुम्ही वुडनी स्टार्ट करू शकता. वुडची खूप फॅशन आहे. वुड यू माइंड क्लोजिंग द डोअर, म्हणजे ते दार बंद कर असं आपल्याकडे मराठीमध्ये आपण दाणकन त्या लोकांना, समोरच्या कुणालाही म्हणजे गेस्टला पण सांगतो की जरा दार बंद करावं, तिथलं ते दार बंद करा जरा, असं काहीतरी सांगतो आपण. त्या जागी पोलाइटनेस मॅडम इंग्लिशमध्ये जास्त आहे. त्याच्या जागी वुड यू प्लीज वुड यू प्लीज क्लोज द डोअर असंही चालेल. आणि दुसरं म्हणजे वुड यू माइंड क्लोजिंग द डोअर. हा फार इंटरेस्टिंग वाक्य आहे. हे पाठ करून ठेवा, कुठेतरी वापरा. इथं काय आहे, माइंड म्हणजे मनावर घ्याल का. माइंड हे या ठिकाणी व्हर्ब आहे. नीट लक्षात घ्या, मी जाणीवपूर्वक बोलतेय, अंदाजाने बोलत नाहीये. वुड यू माइंड म्हणजे तुम्ही मनावर घ्याल का, काय मनावर घ्याल का. क्लोजिंग द डोअर म्हणजे तुम्ही त्याला थोडक्यात काय तर डोअर क्लोज करा. ऑर्डर आहे खरं तर, पण ती ऑर्डर स्टाईल मध्ये वापरून, वुडचा वापर करून, वुड यू प्लीज असंही चालेल. वुड यू प्लीज क्लोज द डोअर सर असं म्हणायचं. नाहीतर मग वुड यू माइंड, ही अजून जरा जास्त बेटर स्टाईल आहे. वुड यू माइंड किंवा जरा सरकता का असं आपल्याला म्हणायचं. समजा आपण पार्टीमध्ये आहोत, कुठले तरी लोक इकडे तिकडे, त्यांना सरका म्हणून सांगायचं आहे आपल्याला. आपल्याला कसं बोलणार, वुड मध्ये बोलायचं. वुड यू माइंड मुव्हिंग अ बिट, थोडस सरकाल का, सरका असं म्हणून आपण तिथून त्या लोकांना ऐकत, जसं करून माणूस सरकतो सुद्धा आपल्या इकडचा. हा, इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. पण हे सगळे मॅनरिझम पण ह्याच्यामध्ये थोडेसे सजेस्ट करते मी तुम्हाला. पण याचे हे स्पोकन इंग्लिशमध्ये असतं, स्पोकन इंग्लिशमध्ये असतं हे. पण इथेही ते इट इज व्हेरी, इट मेक्स द पिरियड मोर इंटरेस्टिंग. सो आय एम टेलिंग. तर वुड मध्ये माइंडकडे लक्ष द्या, माइंडला अंडरलाईन करा. आत्ता आपल्याला शिकायचं वुडच आहे, पण माइंड हे नाऊन आहे, सॉरी आपल्याला नाऊन आहे असं वाटतं. या ठिकाणी मन हा अर्थ नाहीये, मनावर घेणे असं व्हर्ब आहे ते. आणि नंतर क्लोजिंग म्हणजे डोअर क्लोज करा असं डायरेक्ट सांगणं येते. पण ते स्टाईलमध्ये, कॅप्सूल कशी असते, एखादं औषध आहे ते कॅप्सूलमध्ये घातलं की त्या औषधाची चव कळत नाही, म्हणजे कडू असली तर त्याच्यापेक्षा ते क्लोज करा डोअर असं सांगण्यापेक्षा हे या पद्धतीनं पोलाइटली सांगितलेलं आहे. ठीक आहे. शॅल मध्ये सजेशन आणि ऑफर आहे. शॅल वी गो, हे आपण मॅडम विल एक आणि प्रश्न शॅल होता. पाहिजे. थांबा जरा, आपण आपलं हे सगळं कम्प्लीट करू. 1च मिनिट उरलेलं आहे. शुड मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण हे करायला हवे, करायला पाहिजे. हा, आपण अभ्यास करायला पाहिजे. मराठीतला नीट लक्ष द्या. अभ्यास करायला पाहिजे, लिहा तिथे वाक्य मराठीत सुद्धा. अभ्यास करायला पाहिजे, नंतर अभ्यास करावा, व्हर्बकडे लक्ष द्या, करावा. आणि अभ्यास करायला हवा, अभ्यास करायला हवा, अभ्यास करायला पाहिजे आणि अभ्यास करावा. हे जे 3 आहेत ना, याच्यासाठी आपण इंग्लिशमध्ये जाताना शुड प्लस V1 वापरतो. शुड प्लस V1. आणि रेकमेंडेशन्स म्हणजे एक रेकमेंड केलेलं की येस तू आता जरा इंग्लिश पेपर्स वाचत जा असं रेकमेंड केलेलं आहे. तर शुड प्लस V1. आणि ऑब्लिगेशन म्हणजे तू करायला पाहिजे, पण इतकं मस्ट नाहीये. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं 15 ऑगस्ट तुमचा अटेंडन्स हा मस्ट आहे. तर शुड म्हणजे यू शुड कम असं म्हणलं तर ओके. प्राचार्य म्हणले पण बनेल. तर तुम्ही शुड आणि मस्ट कडे तुमचं लक्ष पाहिजे त्या केसमध्ये.
तर रेकमेंडेशन आणि ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन, तर आणि मस्ट असेल तरी सुद्धा नेसेसिटी, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. म्हणजे आलंच पाहिजे, मराठीतला असतो बघा, आलंच पाहिजे उद्या 15 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी, असं प्राचार्य मीटिंग घेऊन सांगतात किंवा नोटीसवर लिहितात. तिथे मस्ट वापरलाय त्यांनी, ह्याचा अर्थ तुम्हाला दुसरा पर्याय नाही, यू विल हॅव टू कम. तो हॅव टू पण असतो तिथे. आता ऑट टू बघा, ऑट मी मगाशी सांगितलं, मॉरल ऑब्लिगेशन्स अँड ड्युटीज. मॉरल म्हणजे नैतिक कंपल्शन जर असेल तर इथे मी नेहमी उदाहरण देते, ते वेगळं असतं माझं. ते असतं की आपल्या आई वडिलांची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. ती आपली मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, असं जेव्हा बोलतो आपण, बोलायचं असतं, तेव्हा आपण ऑट टू घेतो. आय ऑट टू टेक केअर ऑफ माय फादर अँड मदर इन एनी केस, म्हणजे मुलींनी पण आणि मुलांनी पण, आफ्टर मॅरेज ऑल्सो. तर ऑट टू मी नेहमी सांगते, माझं एक पाठ असतं वाक्य ऑट टू साठी. ऑट टू नंतर आपण व्हर्ब घ्यायचंय, V1 घ्यायचंय. मे आणि माईट मध्ये मी आता मगाशी सांगितलंय पॉसिबिलिटी, रेनची, पावसाची, किंवा तुम्ही जर सर म्हणजे टीचरला आपण म्हणतो मे आय कम इन, सर तुम्ही जर हो म्हणालात, येस म्हणालात तर मी आत येणार, तुम्ही जर नाही म्हणालात तर मी इथेच दारात थांबणार, असा अर्थ त्या मे मध्ये आहे. म्हणून तुम्ही परमिशन मागताय. पॉसिबिलिटीमध्ये रेनच्या बाबतीतली. आणि माईट मध्ये अनसर्टन आणि पॉसिबिलिटी, म्हणजे मेचा तो पास्ट टेन्स आहे ऍक्च्युली. माईट इज द पास्ट टेन्स ऑफ मे. हे कायम लक्षात ठेवायचं. मी जे पास्ट टेन्स सांगितले, कुड, वुड आणि माईट, कुड, वुड आणि माईट हे पास्ट टेन्सेस आहेत. कशाचे? कॅनचा कोड आहे. कॅन, विल आणि मेचे अनुक्रमे. कुड, वुड आणि माईट आणि शुड पण, हे सगळे पास्ट टेन्स कुठे लागणार आहेत माहिती आहेत का? मी आता काय सांगते, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये लागतात हे, आणि तुम्हाला आहे तो टॉपिक. पण ते कुणाचे आहेत वगैरे आपण त्यावेळेला मी सांगेन परत एकदा. आता आपण हे सगळे वी हॅव कम्प्लिटेड दिस पिरियड. आता तुम्हाला कुणाला तरी प्रश्न विचारायचा आहे तर थोडक्यात विचारा, फक्त एक जण एक प्रश्न विचारा. उरलेले प्रश्न आपण नेक्स्ट पिरियड मध्ये घेऊ. कशाच्या बाबतीत विचारायचं मॅडम? कुणीतरी प्रश्न विचारलेला होता मला, त्यांनी विचारावा. माझं काही म्हणणं नाही आहे की काही करून प्रश्न विचारा. नाही मॅडम. Somebody wanted to ask me one question, and so I told him that let me complete first and then you can ask me the question. मॅडम मी विचारलो होतो, हा, मग बोला ना, विचारा. वुड यू माइंड क्लोजिंग द डोअर, ते कुठे म्हणजे त्याचं टेन्स कुठलं आहे ते हे विचारायचं होतं मला. ओके, व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युअली. पण आता आपण त्या टेन्सेस मधून बाहेर पडलेलो आहोत. काल परवाचे आधीचे जे पिरियड होते माझे, ते सगळे नाही, देर इज नो टेन्स फॉर दिस. दिस इज मोडल ऑक्झिलियरी सेंटेन्स, किंवा दिस इज अ सेंटेन्स विच युजेस मोडल ऑक्झिलियरी, दॅट्स ऑल. ते ह्याच्यामध्ये नाही, टेन्समध्ये येतच नाही. ते मगाशी सांगितलं ना, ऍटिट्यूड मध्ये येतं, वृत्ती किंवा मूड पासून मोडल, MOOD, मूड, बोलणाऱ्या व्यक्तीचा मूड काय आहे. आणि कधी कधी काय असतं, इट मे रेन तुम्ही म्हटलं. दुसरं एक उदाहरण, इट मे रेन. आता आपण म्हणतोय की पाऊस पडण्याची शक्यता आहे, तो पाऊस नंतर पडला की नाही पडला माहित नाही. मी जेव्हा मे रेन म्हटले आणि त्या खोलीतून बाहेर गेले तर त्याचा काही संबंध नाही. त्यामुळे तो पाऊस पडला तर तो पास्ट टेन्स मध्ये गेला. नाही पडला तरी पाऊस पडला नाही असं वाक्य बोललात तर पास्ट टेन्स मध्ये. त्यामुळे त्याचा टेन्सशी काही संबंध नसतो. मोडल ऑक्झिलियरी. प्रश्न छान आहे. मला असं बोलायचं इथे की मोडल ऑक्झिलियरीचा कुठल्याही टेन्सशी खरं म्हणजे संबंध नसतो, पण कुड जो आहे ना त्याचा संबंध असतो. तो पास्ट टेन्स असतो, कुड प्लस V1 कधी कधी. पण हा प्रश्न आपण इथून मी त्याची उदाहरणं सगळी नंतरच्या पिरियडला डेफिनेटली देईन कुडची. ठीक आहे, आपण थांबूया इथे. तुम्ही Thank you, सगळ्यांनी खूपच लक्षपूर्वक
म्हणजे ऐकून घेतलं तसं मला वाटतंय. आजचा पिरियड अजूनच जरा वेगळा आणि इंटरेस्टिंग झाला असं मला तरी वाटतंय. डू यू अग्री? येस मॅम. Yes, ma'am. थँक्यू 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 Thank you, ma'am. थँक्यू ऑल. Thank you. येस. Yes, ma'am. थँक्यू सो मच मॅडम. खूप छान आणि उत्तम पद्धतीनं आज आपण हा तास घेतला. विद्यार्थ्यांना नक्की त्याचा फायदा होईल. ओके, येस, थँक्यू थँक्यू. सो. आता आपण वळूयात आपल्या नवीन विषयाकडे. आपला माइंड पहिलं स्विच करून घ्या. आपली मानसिकता बदला. आपण इंग्रजीमधून आता मानसशास्त्राकडे वळत आहोत. तो तुमचं जे आता माइंडसेट आहे तो या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. ओके. तर तुमचं माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. त्या माइंडसेट मध्ये आपण आता मानसशास्त्राकडे वळत आहोत. ओके. ओके, सगळ्यांना दिसते का माझी स्लाइड दिसते? सगळ्यांना माझी स्लाइड दिसते का? हो सर. सगळ्यांना माझी स्लाइड दिसत आहे. आता आपल्याकडे मानसशास्त्र या विषयाकडे बघत आहोत. मानसशास्त्र हा विषय होता आपण अभ्यास केला.